नमस्कार. मी सुभाष मिसाळ, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर, मेडिकल ॲडमिशन प्रोसेस, जय विजय अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. विद्यार्थी आणि पालकमित्र हो, आज एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज घेऊन तुमच्यासमोर मी आलेलो आहे. कारण खूप महत्त्वाचा विषय जो की आपल्या काउन्सिलिंग विषयीचा आहे, काउन्सिलिंग संदर्भातला आहे. आणि थोडंसं या ठिकाणी आपल्या सर्वांचीच थोडी चिंता वाढवणारा विषय आहे. तो म्हणजे काउन्सिलिंग थोडीशी डिले झालेली आहे. याचं कारण म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी इंदोर हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती त्या विद्यार्थ्यांची आज शेवटची सुनावणी 30 जून रोजी होती. ती सुनावणी या ठिकाणी आज पार पाडली आणि माननीय हायकोर्टाकडून रिनीटची ऑर्डर या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा की जेणेकरून तुम्हाला काउन्सिलिंग विषयीचे सर्व अपडेट्स या चॅनलवर पाहण्यास मिळतील. हा चॅनल एक ऑथेंटिक चॅनल आहे. ही अकॅडमी एक ऑथेंटिक अकॅडमी आहे. पाठीमागच्याही व्हिडिओ क्लिपमध्ये मी हेच सांगितलेलं होतं, सर्वात प्रथम, सर्वात आधी आणि सर्वात वेगवान की काउन्सिलिंग 1 तारखेपर्यंत या ठिकाणी चालू होऊ शकत नाही, 1 जुलैपर्यंत. कारण 30 जून रोजी सुनावणी होती, ती आज पार पडली. हे मी पाठीमागच्या 8 दिवसामध्ये सांगितलेलं होतं आणि रिझल्टसुद्धा आपला रिवाइज्ड येणार आहे, नंतर येणार आहे, ही सुद्धा माहिती तिथं दिलेली होती. इतके ऑथेंटिक, इतके विश्वसनीय माहिती आमच्या चॅनलकडून आपणास मिळते. अगदी ऑथेंटिक आणि पारदर्शकपणे ट्रान्सपरन्सी ठेवून सर्व काउन्सिलिंग ॲडमिशन प्रक्रिया आमच्या अकॅडमीमध्ये केली जाते. त्यामुळे एक वेळ अवश्य आमच्या अकॅडमीला आपण भेट द्या. आमची अकॅडमी अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथे नवीन बसस्टँड जवळच 100 फुटी बायपास, माळशिरस रोड, औदुंबरनगर, अकलूज येथे आहे. भारतातील सर्व राज्यामध्ये MBBS BMSचे ॲडमिशन्स अगदी ऑथेंटिक आणि ट्रान्सपरन्सी ठेवून आपली सर्वांची करून दिले जातात. त्याचप्रमाणे आउट ऑफ कंट्री, अब्रॉडची सुद्धा ॲडमिशन्स आमच्याकडून करून दिली जातात. मेन विषयाकडे आपण वळूया. इंदोर हायकोर्टाने आज जी 75 विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केलेली होती या संदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे आणि तो म्हणजे या विद्यार्थ्यांची रिनीट घ्या. कारण मान्य हायकोर्टाने त्या न्यायालयामधील सुद्धा या ठिकाणी पूर्ण लाईटी बंद करण्यास सांगितल्या आणि त्याचं निरीक्षण या ठिकाणी नोंदवायला सांगितलं. त्यावेळेला असं निदर्शनास आलं की लिहिण्यामध्ये आणि दिसण्यामध्ये अडचण येत आहे आणि शेवटी सर्व या ठिकाणी माहिती घेऊन आज इंदोर हायकोर्टाने त्या 75 विद्यार्थ्यांची रिनेट घेण्याची ऑर्डर केलेली आहे आणि त्यामुळे साहजिकच आपली काउन्सिलिंग या ठिकाणी डिले झालेली आहे. काउन्सिलिंग आपली लांबणीवर पडलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की त्या विद्यार्थ्यांची रिनीट होणार आणि मग काउन्सिलिंगचा काय संबंध आहे? तर हे 75 विद्यार्थी ज्या पूर्णपणे रिझल्टमध्ये येतील त्याच वेळेला या ठिकाणी काउन्सिलिंग सुरू होऊ शकते. 75 विद्यार्थ्याला ठेवून काउन्सिलिंग चालू होऊ शकत नाही. कारण पहिल्यांदा MCC मार्फत 15% ऑल इंडियाची प्रोसेस चालू होते आणि नंतरच या ठिकाणी सर्व स्टेटच्या प्रोसेस चालू होतात. हे विद्यार्थी जरी आपल्या स्टेटमधील नसले
तरीसुद्धा ते ऑल इंडियामध्ये येतात आणि त्यामुळे या 75 विद्यार्थ्यांना घेतल्याशिवाय काउन्सिलिंग या ठिकाणी चालू करता येत नाही, हे मी पाठीमागे सांगितलेलं होतं. थोडक्यात या विद्यार्थ्यांची रिनीट होईल किंवा काय पर्याय आहेत? 75 विद्यार्थी किंवा त्यापेक्षा कमी किती विद्यार्थ्याची रिनीट घ्यायची हे सुद्धा या ठिकाणी गाईडलाईन्स मान्य हायकोर्टाकडून देण्यात आलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी 3 जूनपर्यंत या ठिकाणी याचिका दाखल केली आहे अशाच विद्यार्थ्यांची फक्त रिनीट घ्यायची आहे. थोडक्यात रिझल्टपूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहे अशाच विद्यार्थ्यांची रिनीट घ्यायची आहे. रिझल्ट नंतर जर याचिका दाखल केल्या असतील तर अशा विद्यार्थ्यांची रिनीट घेऊ नये. त्याचप्रमाणे जी काही रिनीटची डेट आहे ती NTA-नेच या ठिकाणी जाहीर करायची आहे. दुसरा एक या ठिकाणी पर्याय असू शकतो ते म्हणजे NTA सुप्रीम कोर्टात सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतं हायकोर्टाच्या विरोधात की रिनीट नको म्हणून. परंतु असं होऊ नये, कारण हायकोर्टात जर NTA गेलं तर अजूनही जास्त काउन्सिलिंग डिले होऊ शकते. आणि नंतर रिनीट झाल्यानंतर सगळ्यांचाच रिझल्ट हा रिवाइज रिझल्ट या ठिकाणी येणार आहे. कारण जरी 75 विद्यार्थी असतील तरी काही ना काहीतरी आपला जो रँक आहे तो चेंज होणार आहे. या 75 विद्यार्थ्यांमधील काही विद्यार्थी क्वालिफाय जरी नाही झाले तर काही विद्यार्थी क्वालिफाय होतील, काही विद्यार्थी 500च्या वरती जातील, 600च्या वरती जातील आणि त्यामुळे आपल्या रँकमध्ये काहीतरी फरक पडणारच आहे आणि म्हणून आपला रिझल्ट पूर्ण चेंज होणार आहे आणि नवीन येणार आहे. तो कधी येईल तर ही रिनीट झाल्यानंतर. रिनीट जर लवकरात लवकर झाली, समजा या 5-6 तारखेपर्यंत डेट जर जाहीर झाली तर या ठिकाणी आपली काउन्सिलिंग लवकर चालू होईल. परंतु तरीही या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये काउन्सिलिंग चालू होण्याची शक्यता खूप कमी आहे. आपली काउन्सिलिंग या ठिकाणी 15 ऑगस्टच्या आसपास या ठिकाणी चालू होण्याची शक्यता आहे, असा एक माझा अंदाज आहे. कारण जुलै महिना पूर्णपणे या रिनीटमध्ये जाईल. जर लवकर फास्ट प्रक्रिया केली तर या ठिकाणी जास्तीत जास्त 1 ऑगस्टपासून, परंतु प्रक्रिया जर या ठिकाणी लेंदी झाली तर गेल्या वर्षी सारखीच या ठिकाणी 15 ऑगस्ट नंतर सुद्धा काउन्सिलिंग या ठिकाणी चालू होऊ शकते. ही माहिती देण्यासाठी आज या ठिकाणी तुमच्यासमोर ऑनलाईन आलेलो होतो. आम्ही सतत आपल्यासमोर ऑनलाईन येऊन सतत या ठिकाणी वेगळी माहिती देऊन तुम्हाला किंवा तुमचं या ठिकाणी गोंधळ उडू नये ही या ठिकाणी काळजी घेतो. फक्त ऑथेंटिक आणि खरी माहिती आमच्याकडून या ठिकाणी दिली जाते. जे अंदाज वर्तवले जातात ते सुद्धा अगदी या ठिकाणी योग्य अंदाज या ठिकाणी वर्तवले जातात की जेणेकरून जास्त तुमची जम्बलिंग होऊ नये ही काळजी घेऊनच या ठिकाणी अंदाज वर्तवले जातात. तर अशा पद्धतीनं आपली काउन्सिलिंग या ठिकाणी डिले झालेली आहे. डिले झालेले आहे म्हणजे खूप उशीर होणार असं नाही, 1 महिन्याने या ठिकाणी डिले होऊ शकते, परंतु महिन्यानंतर काउन्सिलिंग आपली चालू होईल. तत्पूर्वी सर्वांनी आपले डॉक्युमेंट्स गोळा करा. आमच्या अकॅडमीला एकदा भेट द्या. कितीही कमी, फक्त जस्ट क्वालिफाय जरी तुम्ही असाल तरी MBBS BMSसाठी ॲडमिशन या ठिकाणी आमच्याकडून मिळवून दिलं जातं. ऑल इन वन, सर्व राज्यातील ॲडमिशन असू द्या, महाराष्ट्रातील ॲडमिशन असू द्या, BMS असू द्या, MBBS असू द्या, BHMS, कुठलेही मेडिकलचे ॲडमिशन आमच्याकडून ऑथेंटिकपणे आणि ट्रान्सपरन्सी ठेवून करून दिले जातात. एक वेळ अवश्य भेट द्या. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.